तो कुठल्या पद्धतीने हाताळेल किंवा तो लगेच विकेट मिळून या मॅच वर कंट्रोल करेल का? ही सुपर ओव्हरची मॅच कोण जिंकेल? जे.आर. दहिसर की भाईंदर बॉयज? क्रमांक 3 वर कोण, क्रमांक 4 वर कोण? बादशाह ट्रॉफी दोघांना मिळणार आहे, कारण अप्रतिम 4 ट्रॉफीज तुमची वाट बघताय. प्रेक्षकांचा नजरा या मॅच कडे. बादशाह मैदान सजलंय आणि ती 30 सर्कलची लाईट देखील अगदीच चकाकतीये. चला सुपर ओव्हर ऑन होते. प्रतीक वर्सेस गणेश जाधव. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न देखील पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता. सुपर ओव्हरचा पहिला चेंडू अगदी आपण बघतोय निर्धाव येतोय. सुपर ओव्हर सुरू आहे. सुपर ओव्हर सुरू आहे. गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे. गिरीश बोरा लगेच थोडासा कान मंत्र देतोय की एक्झॅक्टली काय करायचंय, किती धावापर्यंत बदल मारायचे आहे. या 6 चेंडूंमध्ये एक चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू वन्स अगेन प्ले अँड मिस. ग्रेट बॉलिंग बाय प्रतीक. पुढचा चेंडू वेगवान चेंडू होता. हाफ फ्लाइट नक्कीच आपल्याला बघतोय. जबरदस्त प्रयत्न तिथे जेलचा. मात्र एकच धाव मिळेल. इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. मात्र एकच धाव इथे मिळते. पहिली धाव इथे एकूणच या सुपर ओव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली आहे. 3 चेंडू समाप्त. धाव संख्या 1. प्रेक्षकांना काहीतरी पाहायला मिळणार का? या गोष्टीसाठी सगळे प्रेक्षक अगदी आणि अगदी डोळ्यात तेल घालून ही मॅच बघतायत. बादशाह मैदान, बादशाह चषक आजच्या रात्री निकाल लागणार आहे आणि मुख्य बादशाह चषक कोण उचलणार? 2 संघांना दावेदारी दाखवली आहे. एका बाजूला टीम अंबू 11 अंतिम सामन्यात आहे, तर दुसऱ्या बाजूला NP स्पोर्ट्स वर्सोवा हा संघ देखील अंतिम सामन्यात थाटात दाखल झालाय. चला डोंट वेस्ट टाइम. वेगवान चेंडू गती बघा. अफलातून लाईन अँड लेंथ अफलातून. सगळं काही अफलातून. आतापर्यंत सुपर ओव्हर मध्ये 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. ही आहे प्रतीकची खासियत. धाव संख्या फक्त 1च झाली आहे. भाईंदरला उत्तर द्यावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू प्ले ऑन मिस. काय गोलंदाजी आहे. या चेंडूचा स्पीड आम्ही मोजलाय ताशी 149. थँक्यू डीका स्पोर्ट्स. नेक्स्ट बॉल. हा चेंडू स्लोअर वन. फक्त एकच धाव सुपर ओव्हर मध्ये. टीम जे.आर. दहिसरने दाखवलंय की आमची मक्तेदारी नक्कीच या चषकावर होती. काही चुका आमच्याकडून नक्कीच झाल्या, मात्र तरी सुद्धा 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्ही सोडणार नाही आहोत. आता फक्त विजयासाठी करायचे 2 धावा. चेक. चला तर सत्कार मूर्ती सन्मान्य निलेश पाटील आणि शैलेश पाटील दादांना मी विनंती करतोय का प्लीज सत्कार स्वीकारण्यासाठी तुम्ही जरा पुढे या. या दादा. जितू दादांचे परम मित्र, जितू दादांचा श्वास ध्यास, जितू दादांचं प्रेम. आज तर आज गोल्डन मॅन निलेश पाटील, जितू दादांचे परम मित्र इकडे तुम्ही बघत आहात. ही दोस्ती तुटायची नाही. या दोस्ताना कधी तुटण्यावाला नाहीये. बघायचं या स्पर्धेची एक आठवण. सन्मान चिन्ह, सुगंधित बुके तुम्ही आज बघत आहात. दादांच्या खांद्यावर ही मानाची शॉल आहे. गोल्डन मॅन जितेंद्र भाऊंचे परम मित्र आज आहेत. वेलकम. सुस्वागतम. सन्माननीय शैलेश पाटील या तुम्ही सुद्धा या. मित्रत्वाचं प्रतीक, मित्राची खरी दोस्ती, मित्रत्वाचा सुगंध दरवळणार हे नाव आहे या दोघा जोडींचं.
जितू दादा आज या मित्रत्वाच्या खांद्यावर मायाची शॉल, सन्मान चिन्ह, सुगंधित बुके देऊन वेलकम वेलकम वेलकम, तेरी मेरी यारी, एकदा तरी करू दुबईची वारी, असं जितेंद्र दादा सांगतात आपल्या मित्राला. चला फायनलचा टॉस आपण मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत ही मॅच संपल्यानंतर. सन्मान्य संतोष तंगडी दादांना विनंती करतोय आणि मी राजू पाटील सरांना विनंती करतोय, या संतोष दादा तुम्ही सुद्धा हा मान स्वीकारा. लेजंड क्रिकेटर, टेनिस क्रिकेट वर्ल्ड, आरके ट्रॉफी हिरो, टेनिस विश्वाचा हिरो, सगळ्यात जास्त निर्धाव चेंडू, सगळ्यात जास्त हॅट्रिक मीरा भाईंदर मध्ये जर कोणाच्या नावावर असतील तरी ते एकमेव नाव म्हणजे राजू पाटील सर. वेलकम संतोष दादा, सुस्वागतम, स्वागत आहे तुमचं आज या नवगरच्या नगरीमध्ये, बादशाह मैदानावर. बघा फायनलचा टॉस झाल्यानंतर 3 सत्कार प्रमुख आहेत जे राजू पाटील सरांच्या वतीने करण्यात येणार आहेत. त्यांची नावं मी तुम्हाला नंतर सांगेन. आज मीरा बंदरच्या नवगडच्या नगरीमधलं नवगड गावाचे सुपुत्र, विकासांचं प्रतीक, विकासांनारा, आनंद एक भास आहे, त्याचा शोध एक ध्यास आहे. विकास पाटील नेहमी म्हणतात आयुष्यात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर विश्वास आहे. वेलकम विकास दादा. महेशजी पाटील यांचं सुद्धा आगमन इकडे झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. धन्यवाद. पुन्हा एकदा वळूया या मॅच कडे. करायचे फक्त 2 धावा. सुपर ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवर आहे भाईंदर संघाचा अरसलान खोत. या 2 धावा भाईंदर संघ डिफेंड करेल का? संधी आहे आणि संधीचा वापर करावा लागेल. बॅटिंग एंडला आपण बघतोय तो म्हणजे एकूणच साई आणि नॉर्थ साई एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे ओमकार गोले. 2 टू विन. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक, काय विकेट आली आहे, विकेट आली आहे. त्यामुळे आता फक्त एका विकेटची गरज आहे टीम भाईंदरला अगदी 3ऱ्या क्रमांकावर आपलं नाव ठेवण्यासाठी. वेल डन अरसलान खोत. मागच्या मॅच मध्ये अरसलानला कदाचित मिस केले गेले, मात्र या सुपर ओव्हर साठी त्याची वर्णी लागली. आता शेवटची विकेट आणि बॅटर आला वीर. करायचे 5 चेंडू मध्ये 2 धावा. JR दहिसर 3ऱ्या क्रमांकावर असेल की भाईंदर बॉयज 3ऱ्या क्रमांकावर असेल. बादशाह ट्रॉफी कुणाच्या नावावर? इथे जर दहिसर संघाची विकेट आली तर भाईंदर संघ विजयी ठरेल. हा सुपर ओव्हरचा नियम आहे. फक्त 3 खेळाडूंना 3 बॅटरना संधी असे खेळण्याची आणि कंपल्सरी चेस. उदय पाटील बार बार हीच गोष्ट आम्हाला सांगतायत. काय जबरदस्त मेहनत घेतली उदय पाटीलला. ग्राउंडचे सगळे नियम अगदी पाठ करून ठेवलेत. आमची एवन जोडी जितू पाटील आणि राकेश पाटील यांच्या बाजूनं यांच्या जोडीला असलेले सगळे मावळे अफलातूनरित्या काम केलंय. अगदी नवगरचा युवकांचा संघ असो, नवगर ग्रामस्थ क्रीडा मंडळ असो किंवा जितू बॅकरची संपूर्ण टीम असो, सर्वांनी काम केलंय आणि म्हणूनच बादशाह चषक तुमच्या समोर आकाराला आलाय. 2ची गरज आहे आणि एका मजला विकेटची गरज आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, ही विकेट नाहीये. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडला आणि कदाचित ही दुसरी धाव देखील पूर्ण होताना दिसेल का? नाही, ओमकारनं थांबवलंय. म्हणजे सस्पेन्स अजून आहे मॅच मध्ये. 4 चेंडू आणि करायचे आहेत 1 धाव. 4 चेंडू करायचे 1 धाव. इथे विकेट आली तर भाईंदर विन होईल. इथे 1 रन आली तर JR दहिसर विन होईल. आजकाल आपण बघतो वेगवेगळ्या प्रीमियर लीग मध्ये वेगवेगळे फंडे यूज केले जात आहेत की अंतिम सामन्यात कोण, 2ऱ्या क्रमांकावर कोण. काल देखील आम्ही कासार वडवलीला होतो आणि तिकडे देखील अगदी 3 संघ आले होते आणि 3 संघांमधून फायनल मध्ये कोण जाईल
याची शर्यत लागली. अगदी 100 मीटरची 3 बॅटरना संधी दिली आणि त्यामध्ये एक बॅटर पुढे निघून गेला आणि त्यांचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला. असे वेगवेगळे फंडे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आयोजित केले जातात. मात्र इथे हा डावखुरा बॅटर आहे ओमकार गुले, क्लासिकल बॅटर आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 4 आणि धावा हव्यात 1. ही माहिती आम्हाला दिले एकूणच मयुरेश आणि उस्मान. थँक्यू. सेन्सिबल क्रिकेट. धाव मिळणार नाहीये, धाव मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण मुनाफचं. अजून एक चेंडू निर्धाव. कदाचित ओमकारला इथे प्रेक्षकांची उत्सुकता ताणवायची आहे. हा प्लॅन देखील असू शकतो. एक्साइटमेंट वाढली पाहिजे कारण बऱ्याच वेळ आपण बघतोय या मैदानाच्या चहूबाजूला जर तुम्ही फिरलात ना तर सगळेजण एन्जॉयमेंट सुरू आहे सगळ्या जणांची. ओ वेल बोल, वेल बोल. इथे अपील झालंय मात्र अपिलामध्ये जास्त तथ्य नाहीये असं आमच्या पंच दर्शवत आहेत. चांगलं अपील तिथे सनी प्रसादचं. एक्साइटेड क्रिकेटर आहेत. 2 चेंडू 1 धाव. कोण असेल 3ऱ्या नंबरवर, कोण असेल 4थ्या नंबरवर. हा चेंडू डॉट आला तर काय मजा येईल. सुपर ओव्हर करायच्या 2 धावा. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 1च धाव आणि 1 विकेट आली आहे. असलान. ओ ब्युटी ब्युटी. सुपर ओव्हर. अगदी शेवटच्या चेंडूवर सामना गेलाय. काय गोलंदाजी झाले असलानची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजीसाठी. व्हॉट अ बॉलिंग. आणि कंपल्सरी आहे ओमकार गुलेला दहशत टीम साठी ही धाव बनवावीच लागेल. खरोखर पैसा वसूल मॅच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ही धाव तर कंपल्सरी करावी लागेल. इथे विकेट सांभाळून ही धाव करावी लागेल. ती म्हणजे ओमकार गुलेला. कौन जीतेगा ये मुकाबला, दैसर या फिर बाइंदर. ओ यावेळेला आपण बघतोय हा चेंडू अगदी योग्य. ओ बाइंदर संघाला 3ऱ्या क्रमांकावर यश मिळवलंय. काय पलटवार, काय पलटवार. सुपर ओव्हर मध्ये 2 धावा पूर्ण करू शकले नाहीयेत दैसरचे खेळाडू. वा वा वा. म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचा बादशाह चषक बाइंदर मध्येच राहिलाय. टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. सुपर ओव्हर मध्ये विक्रम घडलाय. अगदी 2 धावा डिफेंड झालेत. आता याहून चांगलं काय म्हणजे बादशाह चषकाचा पैसा वसूल झालाय.